झटपट वजन कमी करण्यासाठी सगळ्यात अगोदर हा चहा सोडावा लागतो, असं मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते. आणि प्रत्येक ब्लॉगची सुरुवातही चहापासूनच करते, कारण हा चहा काय सुटता सुटेना. एकतर थंडीचं वातावरण आहे आणि त्यात किती जरी विचार केला ना की आज चहा नाही प्यायचा, साखर कमी टाकून का होईना पण चहा म्हटलं. सकाळी सकाळी उपाशीपोटी चहा पिण्याऐवजी दुसरं काहीतरी बनवावं. घरी ब्रेड होते, मग मस्तपैकी गार्लिक ब्रेड बनवला. इवाला खूप आवडतो आणि त्यानंतर लागले स्वयंपाकाला. एकीकडे कुकर लावलेलं होतं, दूध वगैरे तापवून घेतलेलं आहे. म्हटलं आता भाजी वगैरे काय बनवायची, कारण आता मावशी नाही, जोपर्यंत लसण काढते तोपर्यंत ठरेलच भाजी काय बनवायचं. आणि एकदम मी ब्लॅकआउट झाले. 1-2 पाकळ्या पाहिजे होत्या लसणाच्या आणि मी चक्क पूर्ण एक लसणाचा गड्डा काढत बसले. कधी कधी होतं माझ्या बरोबर, एकदम मी विचारामध्ये जाते. विचार एवढे म्हणून मी काय करते, शक्यतोवर गाणे वगैरे लावते किंवा त्या जी खिडकी आहे ना विंडो किचनची, तिथे काहीतरी फोन लावते आणि मस्तपैकी स्वयंपाक करते. आणि कधी शूट वगैरे असेल ना तर मग असं होतंच की कंटिन्यू मी एखाद्या विचारामध्ये गेले की सुचतच नाही की काय चालू आहे आणि मस्तपैकी विचारामध्ये गुंतून जाते. एनिवे, त्यानंतर मस्तपैकी पोळ्या वगैरे टाकलेल्या आहेत. खूप दिवसानंतर मी स्वयंपाकात आलेली आहे. सध्या मावशी असल्यामुळे मला जास्त काही काम लागत नाहीये. बट कधी कधी सुट्टी असली की मग सगळं करावं लागतं. बट सुट्टी असली ना की मला एकदा नाही तर 3-4 वेळा स्वयंपाक करावा लागतो. इवाचा वेगळा, तिच्या डॅडीचा वेगळा, माझा वेगळा. आणि सध्या डाएट हे ते चालूच आहे, त्यामुळे तर मग कंटिन्यू चालू. इवा काही दिवस आजारी असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून ती स्कूलला गेली नव्हती. आज फायनली तिला सोडायची वेळ आलेली आहे. 8-10 दिवस झाले ती स्कूलला नव्हती. तिला सोडून आले आणि नंतर लगेच 2 तासानंतर तिला घेऊनही आले. आल्यानंतर तिला थोडंसं लॅपटॉपवर खेळायला दिलं. म्हटलं काहीतरी शिकेल. आणि त्यानंतर तिने एक डिश बनवायला लावली. ती कुठली डिश आहे ती तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.